तर नमस्कार मित्रांनो, या बैलाचे एवढे फोटो काढता आणि हा बैल कुठला आहे या जाणून घेण्यासाठी आपण बैलगाडीवाले भेट घेतो. बैल ते झाले का पाठी बाकी? ठीक आहे. तर नमस्कार मित्रांनो, आजचा मिनी ब्लॉग म्हणजे खास आपल्या बैलगाडी प्रेमींसाठी असणार आहे. आज पिंपळगाव बसवंत येथे गणेश भाऊ बनकर यांच्या वाढदिवसानिमित्त शर्यतीचा कार्यक्रम आयोजित केला आहे. तर तुम्ही व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत पाहू शकता. तर चला व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत पाहूया. तर आपण येऊन पोहोचलो, इथं आता एंट्री झालेली आहे. तर मग शेवटी येऊन पोहोचलो आपण फादर सोबत आणि फादर पुढे चाललाय. आपण पुढे शर्यतींचा आनंद घेऊ. त्यांच्यासोबत आपले 3 फॉलोअर्स पण आहेत. तर अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता नियोजन. ही आहे पाटी, इकडनं खालून गाडी येणार आहे. इथं लावला डिस्प्ले. तर आपल्या गावचे भांजे भेटले भगवान कोतरने. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. आम्हाला बैलगाडा शर्यतीची आवड असल्यामुळे आम्ही पण आलोय, लखन मामा पण आले, तुम्ही पण आले असेल तर नक्की कमेंट करा, शेअर फॉलो करा. तर तुम्ही पाहू शकता इथं आहे मथुरची गाडी आणि मथुरला पाहण्यासाठी गर्दी. अरे आपले दिसतोय का? आहे मथुर. तर तुम्ही पाहू शकता इथं बैलगाडी पायचं सोडून इथं बैल पाहण्यासाठी आलेले आहेत. तर इथं आपण पाहूया बैल नक्की कोणतं आहे. पुढे व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता. हा आहे भुंगा. हा तुम्ही पाहू शकता आता थोड्याच वेळामध्ये पाहणार आहे. हिंद केशरी राजा मयूर फार्म. कुठलं? मथुरा फार्म. इथं पाहू शकता तुम्ही केशरी लखन, त्याला पाहण्यासाठी एवढी गर्दी आहे. आणि आता आपण व्हिडिओ पाहू शकतो, व्हिडिओ तो कसा दिसतोय. लखन आहे, लखन संभाजीनगर लखन. आजपर्यंत तुम्ही मंत्र्यांचा तापा पाहिला असेल, पोलिसांचा तापा पाहिला असेल, आज तुम्ही पहिल्यांदा बैलांचा तापा पाहा. चार गाड्या पास झाल्या आणि इकडं तिघांच्याच लढत सर्व निकाली पंचाने सुद्धा मागल्या गाड्यावरती लक्ष द्या. सर ते बघून झालं, लाईक करा, कमेंट करा आणि कसं वाटलं ते पण कळवा. खूप छान वाटलं. नाही तर कोण करावं होतं ते पण कळवा. हा हा, काहीच कारण नसतं. ठीक आहे, चालेल.